या घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहू, पण यानंतर बघूयात राज्यातल्या इतरही बातम्या। मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा फडणवीसांसह राज ठाकरेंवर निशाणा साधला। आरक्षणाबद्दल ज्यांना कळत नाही त्या आरक्षणावर बोलतात, उगाच मराठ्यांना दोष देऊ नका अशा शब्दात जरांगेंनी राज ठाकरेंना डिवचले। तर फडणवीसांचा राजकीय सुपडा साफ होणार असा इशारा जरांगेंनी दिला। डोके कोण फोडतो त्यांचाच मित्र भडकवतो। त्यांना सांगा म्हणालं, मराठ्यांना काय सांगण्याची आवश्यकता नाही। मराठी फक्त हक्क मागते आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकवते। हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत, ओबीसीचे नेते घातलेत, त्यांना थोडं सांगा मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू। त्यांच्यावर बोलत बी नाहीत आम्ही, ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही मला काय बोलावं। त्याला आता खोटं पचवायचं आहे देवेंद्र फडणवीसला, आणि मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, त्याला धनगराला बी द्यायचं। हां, 12 बोलत तर तो वेगळा प्रवर्ग करायचा नाही, त्याला लिंगायत समाजाला आरक्षण द्यायचं नाही, त्याला बंजारा समाजाला वेगळा प्रवर्ग नाही करायचा, त्याला काहीकडे समाज राजपूत समाजाला त्याला आरक्षण नाही द्यायचं, त्या महादेव कोळी समाजाला आरक्षण नाही द्यायचं, त्याला परत ते ठाकूर समाज आहे का आदिवासीतला त्यांना आरक्षण नाही द्यायचं। त्याच्यामुळे ते काय झाले, आता काय बोलायचं ना, त्या भांडणं लावून मग ते भांडणं लावून द्यायला लागले हे मराठ्या तेच करायले। पण त्याला माहीत नाही याचे दुष्परिणाम इतके भयानक होणार आहेत, ते राजकीय सुपडा साफ होणार आहेत।